नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओळख श्री ज्ञानेश्वरीची या सत्रामध्ये अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 301 जी फळ्यावर समोर लिहिलेली आहे पहा. का कुर्मजिया परी उवाईला अवेवे पसरी ना तरी इच्छा वरो आवरी आपुले आपण. ही जी ओवी आहे ही ओवी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. 301 क्रमांकाची ही ओवी आहे. या ओवी मधून विद्यार्थी जीवनामध्ये कोणतं मूल्य रुजवायचं याविषयीचं आज आपण चर्चासत्र घेणार आहोत. मी तुम्हाला या ओवीचा संपूर्ण अर्थ, त्यांचं तुमच्या जीवनात असलेलं महत्व आणि त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा विद्यार्थ्यांमध्ये कोणतं मूल्य या ओवीच्या माध्यमातून रुजवलं जाईल याचा आज आपण विचार करणार आहोत. पहा, ही जी ओवी आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधून तुमच्या जीवनामध्ये संयम आणि शिस्त. आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात. तुमची जी सध्याची अवस्था आहे ही कुमार अवस्था आहे आणि ही जी अवस्था असते ना, याच्यामध्ये आपल्या मनामध्ये प्रचंड वादळ असतात. अनेक शंका, खूप शंका असतात. काय करावं, काय करू नये, काय चांगलं, काय वाईट, आपल्या हिताचं काय आहे हे समजायला आपल्याला थोडासा अवधी लागतो आणि मग गरज असते कुठंतरी कुणाच्या तरी मार्गदर्शनाची. ठीक आहे. माऊलींनी 750 वर्षापूर्वी या दुसऱ्या अध्यायामध्ये संयम आणि शिस्त माणसामध्ये कशी असावं एका कासवाचं उदाहरण देऊन सांगितलंय. बघा, कुर्म म्हणजे काय? कासव. हे लक्षात घ्या की कुर्म शब्दाचा अर्थ काय होतो? कासव. बघा, का कुर्मजिया परी. का कुर्मजिया परी म्हणजे काय? कासव जसं राहतं ना तसं माणसाने राहावं. कसं राहतं कासव? त्याला जेव्हा गरज आहे ना तेव्हाच ते आपलं शरीर म्हणजे मान पाय बाहेर काढतं आणि त्याची गरज संपली की ते काय करतं? आपली मान आणि आपले जे पाय आहेत, त्याचं जे अंगावर कवच आहे त्या कवचामध्ये ते काय करतं? आतमध्ये घेऊन राहतं. आणि पुढे सांगितलंय उवाईला अवेवे पसरी. उवाईला अवेवे पसरी म्हणजे काय? की आपल्याला जेव्हा गरज आहे, त्या कासवाला त्याची जेव्हा गरज असते तेव्हाच ते आपले अवयव बाहेर काढतं, अन्यथा ते आपले अवयव बाहेर काढत नाही. पुढची ओळ आहे बघा, ना तरी इच्छावर आवरी. ना तरी इच्छावर आवरी म्हणजे काय? त्याला गरज नसेल तर ते आपले अवयव बाहेर काढत नाही. म्हणजे आपल्या इंद्रियांची ते गरज नसताना अजिबात हाव करत नाही, अपेक्षा करत नाही, इच्छा करत नाही की मला हे पाहिजे. म्हणजे इतकं लहान कासव असून सुद्धा त्याला त्याच्या इंद्रियांवर ताबा मिळवता आलाय. बरोबर आहे की नाही? गरज नसताना ते आपले अवयव बाहेर काढत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच ते आपले अवयव काय करतं? बाहेर काढतं. शेवट आहे आपुले आपण. आपुले आपण म्हणजे आपण आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे. जेव्हा गरज आहे तेव्हाच ती गोष्ट केली पाहिजे. गरज नसेल तर ती गोष्ट करायची गरज नाही. आता बघा, याचा जो सविस्तर अर्थ आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की जसं कासवाला गरज असेल तर ते आपले इंद्रिय म्हणजे मान पाय हे बाहेर काढतं, तसं माणसाला सुद्धा आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवता आले पाहिजे. मग माणसांची पंचेंद्रिय माहिती आहेत का तुम्हाला? पंचेंद्रिय कुणाला माहिती आहेत? पंचेंद्रिय कोण सांगू शकेल? पंचेंद्रिय कोणाला माहिती आहेत? हा आदेश. माणसांची पंचेंद्रिय सांगायची. कान नाक डोळे त्वचा जीभ. कान नाक डोळे त्वचा आणि जीभ हे काय आहेत? माणसांची पंचेंद्रिय आहेत. आता बघा, कासवाने त्याच्या इंद्रियांवर ताबा मिळवलाय. कासवाने त्याच्या पंचेंद्रियांवर ताबा मिळवलाय. तसं माणसांची जी पंचेंद्रिय आहेत, कान नाक डोळे जीभ आणि त्वचा, या 5 इंद्रियांवर आपल्याला सुद्धा नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.
पण माणसाला दुर्गुणांचा विंचू चावलाय, तुकाराम महाराज म्हणतात. काय झालेलं आहे? षड रिपूंचा विंचू माणसांना चाललाय. षट म्हणजे 6 आणि रिपू म्हणजे काय? शत्रू. या 6 शत्रूंचा विंचू माणसाला चावला. मद, मोह, मत्सर, लोभ आणि आळस. याच्यामुळे काय झाले? आपल्याला आपल्या पंच इंद्रियांवर ताबा मिळवता येत नाही. पण तुकाराम आपलं ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून माणसाला कासवाचं रूपक योजून त्या आपल्याला आत्मबोध घडवतायत की इतकं छोटस कासव असून ते जर आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवू शकतं, तर माणूस म्हणून आपल्याला आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवता आला पाहिजे. जर आपल्याला गरज नसेल तर आपण आपल्या इंद्रियांचा उपयोग नाही केला तरी चालेल. म्हणजे काय? आपल्यामध्ये असलेली इच्छाशक्ती जी आहे, आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे आणि आपलं एकूणच समाजामध्ये, कुटुंबामध्ये, शाळेमध्ये या सगळ्या वातावरणात आपलं इतरांशी असलेलं वागणं किंवा आपलं इतरांशी असलेलं वर्तन, यामुळे काय होतं? माणसं काय होतात? दुःखी होतात. मग आपल्याला आपल्या इंद्रियांवर जर ताबा मिळवता आला तर आपल्यामुळे समाजातली माणसं अनेक वेळा किंवा कैक वेळा कमी दुःखी होतील. असं या ओवीमध्ये कासवाचं उदाहरण देऊन त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता एक उदाहरण आपण घेऊयात. अशी कल्पना करा. कल्पना करायला सांगितली मी तुम्हाला की एखादा व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे खूप श्रीमंती आहे, प्रचंड पैसा आहे. पण जर त्याला त्याच्या इंद्रियांवर ताबा मिळवता आला तर कासवासारखा. याचा अर्थ काय? की त्याने जर जिथं गरज आहे तिथंच पैसा खर्च केला तर त्याला सुख समाधान मिळणार आहे. पण त्याने जर आपल्याकडे पैसा आहे म्हणून पाहिजे ती गोष्ट हवी, जी मनाला हाव उत्पन्न होईल, इच्छा उत्पन्न होईल, ती गोष्ट जर तो घेत बसला तर तो समाधानी होणार आहे का? त्याची नुसती इच्छा वाढत जाणार आहे की माझ्या घरी बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, भलं मोठं घर हवं, मर्सडीज गाडी हवी, बेन्झ गाडी हवी. फक्त त्याला काय झालेली आहे? वासना उत्पन्न झाली, इच्छा उत्पन्न झाली. म्हणजेच काय मुलांनो, की आपण जर आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला तर आपल्याला सुखी आणि समाधानी आयुष्य जगता येतं. पण आपल्या इंद्रियांवर जर आपल्या ताबा नसेल आणि आपल्याकडे खूप पैसा आहे, खूप संपत्ती आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टीची नुसती हाव सुटली तर आपल्याला त्याचं सुख किंवा समाधान मिळत नाही. ही जी ओवी आहे ही आपल्याला काय शिकवते? की माणसाने आयुष्यामध्ये संयमाने जीवन कसं जगायचं, प्रत्येक गोष्टीवर संयम कसा ठेवायचा. कधी कधी वर्गामध्ये शिक्षक आपल्याला बोलतात, भले आपली चूक नसते, शेजारच्या मुलाने काहीतरी खोडी केलेली असते, गोंधळ घातलेला असतो, शिक्षक शिकवताना बडबड केलेली असते आणि नकळतपणे चुकून आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये ओवलं जातं किंवा जबाबदार धरलं जातं. पण आपल्याला राग येतो, आपण पटकन रिॲक्ट होतो की नाही सर मी असं केलं नाही, तुम्ही मलाच का मारलं, मलाच का ओरडले, त्याची चूक होती, त्याला मारायला हवं होतं, पटकन रिॲक्ट होतो. पण तिथं जर आपण विद्यार्थी म्हणून ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना आदर देऊन नंतर जर आपण त्यांना एकांतात सांगितलं की सर आज माझी चूक नव्हती, संयम ठेवला पाहिजे. या चूक असो अगर नसो, ठीक आहे, संयमाने जर आपण ती गोष्ट घेतली आणि त्या विषयावर जर आपल्या सरांशी किंवा मॅडमशी संयमाने बोललं की सर विषय असा असा होता परंतु माझी चूक नसतानाही मला ही गोष्ट करावी लागली, तर आपण तिथं नम्रता आपल्यामध्ये येते बघा, लक्षात ठेवा. पण आपण लगेच रिॲक्ट झालो, आपण लगेच बोललो तर त्या ठिकाणी आपल्यात नम्रता येत नाही, म्हणजे मनावर आपल्या ताबा राहिलेला नाही. संयम आयुष्यामध्ये काय असतो? अतिशय महत्वाचा असतो. त्याचबरोबर ही जी ओवी आहे या ओवीमध्ये स्वतःच्या ज्या इच्छा आहेत विद्यार्थी मित्रांनो, या इच्छांवर आपल्याला ताबा ठेवता आला पाहिजे. आपल्याकडे पैसा असो अगर नसो, प्रत्येकाची घरची परिस्थिती वेगळी आहे. माझ्या मित्राने 1000चा बूट, ऍक्शनचा बूट घेतला म्हणून मी घेतला पाहिजे का? नाही, माझी परिस्थिती वेगळी आहे, मला माझ्या इच्छांवर ताबा ठेवता आला पाहिजे. आपल्याकडे असं म्हणलं जातं बघा, अंथरून पाहून पाय पसरावेत. या म्हणीचा किती मोठा अर्थ आहे बघा. अंथरून पाहून पाय पसरावेत म्हणजे नेमकं काय? की आपल्याकडे जसं आहे त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे.
अशीच एक छोटीशी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. समीर नावाचा एक मुलगा असतो. तो जो समीर आहे तो खूप हुशार असतो, शाळेमध्ये प्रचंड हुशार असतो. म्हणजे त्याला सगळे शिक्षक खूप मानतात, तो वर्गात कायम पहिला असतो. पण त्याच्यामध्ये ना त्याच्या इंद्रियांवर त्याचा ताबा नसतो. तो कायम अस्थिर असायचा वर्गामध्ये. हुशार खूप होता पण अस्थिर असायचा. त्याची आई त्याला रोज शाळेतून न्यायला यायची, सकाळी सोडवायला यायची. सकाळी सोडवायला येत असताना रस्त्यावर त्याला जी काही दुकानं दिसायची, त्या दुकानात त्याला जे जे नवीन दिसायचं ती गोष्ट तो त्याच्या आईला मागायचा. म्हणजे चपलेचं बुटाचं दुकान दिसलं तर आई तुम्हाला बूट घे. कपड्याचं दुकान दिसलं, त्या कपड्याच्या दुकानात त्याला नवीन काही एखादी गोष्ट दिसली, वस्तू दिसली तर ती तू मला घे. किंवा गाड्यांच्या दुकानात गेला, शोरूमला गेला तर मला ही बाईक पाहिजे. ही इच्छा तो सारखी त्याच्या आईला व्यक्त करायच्या. परंतु त्याच्या आईची जी परिस्थिती होती ती अतिशय बेताची होती, हलाखीची होती. हलाखीची म्हणजे काय? गरिबीची होती, सर्वसाधारण होती. आणि सारखं अशी प्रत्येक गोष्ट मागण्यामुळं त्याचे आई वडील त्याला कंटाळले होते. म्हणजे या परिस्थितीला वैतागले होते की आता नेमकं काय करायचं, की हा प्रत्येक गोष्ट मागतो आणि आपण तर त्याची ती गोष्ट पुरवू शकत नाही. मग एक दिवस काय होतं, समीरच्या शाळेमध्ये ना एक अत्यंत साधू पुरुष येतो आणि त्याचं व्याख्यान समीरच्या शाळेमध्ये आयोजित केलेलं असतं. आणि त्या व्याख्यानामध्ये ते जे साधू पुरुष आहेत ते एक गोष्ट सांगतात. ती गोष्ट असते कासवाची. कासवाची गोष्ट काय असते की ते साधू पुरुष त्या विद्यार्थ्यांना ती गोष्ट सांगतात आपल्या व्याख्यानामध्ये की जसं कासव कधीही, म्हणजे त्याला जर गरज नसेल तर ते आपले मान आणि पाय कधीच बाहेर काढत नाही, अगदी त्याप्रमाणे माणसाने जीवन जगलं पाहिजे. माणसाने कासवाप्रमाणेच वागलं पाहिजे, तरच माणूस सुखी होऊ शकतो. अन्यथा तुमच्याकडे कितीही पैसा असला, कितीही संपत्ती असली, कितीही इस्टेट असली तरी तुम्ही प्रत्येक गोष्टीची नुसती हाव करत बसला, अपेक्षा व्यक्त करत बसला, इच्छा करत बसला तर तुम्ही समाधानी आणि सुखी आयुष्य जगू शकत नाही. ही गोष्ट जेव्हा समीरने ऐकली तेव्हा तो स्वतःच विचारमग्न झाला. अरे, आपण याच्यात बसतो, आपण सुद्धा असं वागलं नाही पाहिजे. आपल्या आई वडिलांची परिस्थिती अतिशय बेताची आहे, गरिबीची आहे, तरी सुद्धा आपण आपल्या आईला प्रत्येक गोष्ट नुसती मागत राहतो आणि ती गोष्ट आपली आई कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत पुरवण्याचा प्रयत्न करते. मग त्याला आपल्या आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तो त्या दिवसापासून तसा वागायचा बंद होतो. त्याने त्याच्या इंद्रियावर ताबा मिळवला जातो. म्हणजे आयुष्यातील एक विचार त्या साधू पुरुषाने सांगितलेला त्या विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतो. मला तुम्हाला सांगायचंय काय की ही जी ओवी आहे, अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 301, या ओवीमध्ये आपल्या जीवनातलं शाश्वत आणि चिरंतन मूल्य सांगितले. आणि ते मूल्य म्हणजे काय की माणसाला स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळवता आला पाहिजे, तरच आपण सुखी आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. आपण आता विद्यार्थी दशेमध्ये आहोत, पण विद्यार्थी असताना सुद्धा वर्गामध्ये आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात आणि त्यांच्यासोबत आपण अनेक गोष्टींमुळे वाद घालतो. कुणी आर्य म्हटलं की कार्य म्हणायला लगेच तयार असतो. कुठले शिक्षक ओरडले, आपली आई वडील ओरडले किंवा कुणाला चुकून आपला धक्का लागला तर आपण लगेच त्याला मारायला पण तयार असतो. परंतु प्राप्त परिस्थिती काय आहे, त्या गोष्टीचं मूळ काय आहे याचा विचार मात्र आपण करत नाही. आणि त्यामुळे काय होतं, आपण आपल्या सुखी आयुष्याला गमावून बसतो. अशी ही आजची ओवी आहे की का कुर्मजिया परी उवाईला आवेवे पसरी ना तरी इच्छावरो आवरी आपुले आपण. म्हणजे आपण आपल्या इच्छांवर ताबा मिळवला पाहिजे. अशी ही ओवी. सर्वांना या ओवीचा अर्थ समजला? हो. आता मी तुम्हाला याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे. मला सांगा की ही जी ओवी आहे अध्याय क्रमांक 2 मधली, यातून तुम्ही विद्यार्थी म्हणून काय शिकलात? ज्याला येतंय त्याने बोट वर करायचं. विद्यार्थी म्हणून या ओवीतून तुम्ही काय शिकलात? हा राजनंदिनी बोल बाळा. आपण जगकुमार अवस्थेत आहोत
ती अवस्था म्हणजे आपण आपल्या पायाकडे बघून राहिलं पाहिजे, आपल्या परिस्थितीनुसार राहिलं पाहिजे. जास्त म्हणजे मोठ्यांसारखी हाव नाही केली पाहिजे आणि आपण आपली शिस्त सुद्धा पाळली पाहिजे. आपल्यापेक्षा इतरांना वापस बोललं नाही पाहिजे. छान. बघा, तिला काय शिकायला मिळालं की माणसाने आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला पाहिजे, आपण जास्त हाव नाही केली पाहिजे. अजून काय शिकायला मिळालं या ओवीतून? हा आदेश बोल बाळा. आपण आपल्या जीवनामध्ये संयम आणि शिस्त आणावे आणि जर का आपण संयम आणि शिस्त आपल्या जीवनामध्ये आणलं तर आपण सुखी राहू शकतो, समाधानी राहू शकतो. व्हेरी गुड. संयम आणि शिस्तीमुळे आपण आपल्या जीवनामध्ये सुखी समाधानी राहू शकतो. अजून काय शिकायला मिळालं तुम्हाला? बोला. हा बोल बाळा, काय शिकायला मिळालं? व्हेरी गुड. मोठ्या माणसाचा आपण आदर केला पाहिजे. अजून काय शिकायला मिळालं? अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 301 या ओवीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? हा राहुल बोल. गरज असेल तेव्हा पैसा खर्च केला पाहिजे. व्हेरी गुड. गरज असेल तेव्हाच माणसाने कृती केली पाहिजे, अन्यथा करायची गरज नाही. म्हणजे उगाचच हाव किंवा मोहाला बळी पडता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाची, स्वतःच्या आयुष्याची किंवा स्वतःच्या जीवनाची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. जिथं गरज आहे तिथंच कृती केली पाहिजे. आणि आपली जी पंचेंद्रिय आहेत या पंचेंद्रियांवर आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे. मला असं वाटतं सर्वांना आपल्याला ही ओवी समजली असेल. समजली सर्वांना? आज आपण ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाच्या अंतर्गत संयम आणि शिस्त हे 2 मूल्य विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने रुजवावी यासाठी अध्याय क्रमांक 2 मधील जी ओवी घेतली होती ती ओवी आपणा सर्वांना समजली असेल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद.